स्टार्ट करूया न्ही. सगळ्यांक नमस्कार. म्हजे बरोबर आसा आमचे लिडर बाब संदेश तेळेकर देसाय. आयची प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हटल्यार गोंयांत सद्या लॉ अँड ऑर्डर कंप्लिटली कॉलॅप्स जाल्लें आसा आनी आमी पळयता की क्रायम्स इतले वाडल्या म्हळ्यार फाटल्या वर्साचे ह्या वर्सा सुद्दां कंपेर केलें जाल्यार कितलेशेच वाडिल्ले आसा. आनी हांव क्रायम्स म्हणटा तेन्ना हिनस क्रायम्स म्हळ्यार जे देर इज अ फिजिकल एस्पेक्ट टू इट. आय एम नॉट टॉकिंग अबाउट क्रायम्स लायक सायबर क्रायम किंवा फायनान्शियल फ्रॉड्स किंवा लँड स्कॅम किंवा जे भारतीय जनता पार्टीचे सगळे भ्रष्टाचार आसा पळय ते सुद्दां क्रायम्स. पूण आय एम नॉट टॉकिंग अबाउट दोज क्रायम्स जे लोकांचे सेक्युरिटीचेर स्वताचे तांच्या पर्सनल सेफ्टीचेर जो थ्रेट जाल्लो आसता तसले क्रायम्स म्हणटा हिनस क्रायम्स. आनी आमी कितलेशेच इन्सिडंट्स पळयता की कंप्लेन दिता सुद्दां तेन्ना पुलीस आर नॉट व्हेरी कोऑपरेटीव इन फायलिंग FIRs. आनी ताचें कारण म्हणजे बिकॉज तांचेरूय प्रेशर आसतलो की बाबा कमी केसीस रेजिस्टर करात कित्याक स्टॅटिस्टिक्स वाडटा म्हणून मागीर. आनी स्टॅटिस्टिक्स खरें वाडटा. आतां क्रायम्स पळयल्यार सेक्शुअल असॉल्ट इज वन टायप ऑफ क्रायम. ह्या वर्साच्या पयल्या 6 म्हयन्यांत जितले सेक्शुअल असॉल्ट जाल्या दे आर द सेम अमावंट एज ऑल ऑफ 2024. म्हणजे फाटल्या वर्सा सगळ्या वर्सा जे टोटल सेक्शुअल असॉल्ट जाल्ले तितलेच सेक्शुअल असॉल्ट्स ह्याच वर्साच्या पयल्या 6 म्हयन्यांत जाल्ले आसा. तशेंच साऊथ गोवा डिस्ट्रिक्टान मर्डर केसीसाचे स्टॅटिस्टिक्स पळयल्यार सेम थिंग. पयले 6 म्हयने ह्या वर्साचे जितले मर्डर जाल्ले आसा साऊथ गोवान तितले मर्डर फूल 2024 फूल टोटल तितले मर्डर जाल्ले. सो अशें दिसता की रेट ऑफ क्रायम इज डबलिंग. म्हणजे आतां 2025 सोंपा म्हणसर कितले सेक्शुअल असॉल्ट जातले कितले मर्डर जातले ते अजून मेजपाचे उरले आमी. ताच्या मागीर डेकॉयटी म्हणजे आमी थोड्यो केसीस पळयल्यो दोनापावल किंवा म्हापशा किंवा खुबश्या अश्यो केसीस पळयल्यो जे साद्यो चोरयो न्ही की बाबा घरा कोण नाशिल्लो चोर आयले आरसो फोडलो कितें घेवन गेले म्हणून. लोक आसतना CCTV आसतना सेक्युरिटी आसतना अशा लेवलाचे एट गन पॉयंट एट नायफ पॉयंट अशे लेवलाचे डेकॉयटी आमी पळोवंक ना. आनी अजून पर्यंत कोणाक धरले कितले रिकवरी जाले कोणाक खबर ना. देर इज एब्सोल्युटली नो डिटरंट. शूटआउट्स म्हाका दिसता शूटआउट्स गोंयान आमी केन्ना आयकूंक सुद्दां नाशिल्ले. 1 वर्सान 2 वर्सान एक अशी कितें केस जाताली. आतां दर म्हयन्या शूटआउट आयकूंक येता आमकां. मडकय जावं मुंगूळ जावं पेडणे जावं एवरी मंथ देर इज अ केस ऑफ शूटआउट. हे कोण हे लोक जे गन्स घेवन आयल्या आनी हे कोण हे लोक कसलोच भंय आसतना हे गन्स वापरपाक लागिल्ले आसा. एसॉल्ट्साचे तर विचारपाचेंच ना. म्हाका दिसता एसॉल्ट्स आर हॅपनिंग ऑन अ डेली बेसीस. लिटरली डेली बेसीस. दर दिसा ब्रेकिंग न्यूज तुमचोच आमकां पळोवपाक येता. हाका हांगा मारलो कोणे तरी पुलीस ऑफिसराचेर असॉल्ट केलो पुलीस ऑफिसरान कोणाचेर असॉल्ट केलो ट्युरिस्टांक कोणाक मारले कोणे ट्युरिस्टांक मारले. ऑल टायप्स ऑफ असॉल्ट्स आर हॅपनिंग. आनी ऑफकोर्स सगळ्यांक जो व्हडलो केस जालो ऑफ असॉल्ट दॅट वॉज ऑन रामा काणकोणकर तो आतां 1.5 म्हयनो जालो. पूण ताचेर कितें इन्व्हेस्टिगेशन करून जे ताणें व्हडले क्लेम्स केल्ले जे ताणें नांवां घेतिल्ली पुलिसांनी म्हणिल्लें की वी वील इन्व्हेस्टिगेट ऑन दॅट एंगल ऑल्सो. तुमी अजून पर्यंत मिनिस्टराक किंवा होम मिनिस्टराक आपयला अजून पर्यंत फॉर इन्व्हेस्टिगेशन. तुमकां कितें परमिशन घेवंक जाय ती तुमी घेतल्या कितें करता तुमी. वॉट इज द नेक्स्ट स्टेप इन द रामा काणकोणकर केस. कित्याक ज्या केसी बद्दल सगळ्या लोकांक एक पळोवन एक भंयसो जाल्लो कितलेशेच प्रोटेस्ट जाले कितलेशेच कॅन्डल लायट मार्च जाले तेन्ना तरी दिशिल्लें की बाबा ह्या सरकाराक कितें तरी लज दिसतले आनी कितें तरी स्टेप्स घेतले. तरी पूण कांयच ना. ह्या रामा काणकोणकराच्या केसी नंतर कितल्योश्योच केसी जाल्ल्यो आसा विच आर इक्वली शॉकिंग. पणजे पुलीस स्टेशना भायर झगडी जाता.
म्हणजे केन्नाय झगडी जाता पयलीं दोगांय लोकांक झगडटा सुद्धा तो पुलीस स्टेशना भायर व्हेलो जाल्यार ते भयान मातशे ओगी रावतात, शांत जातात. हांगा पुलीस स्टेशना भायरूच झगडी सुरू. म्हणजे पुलिसांचो कांयच भंय ना, तांकां पडिल्लेच ना खंय आसा आपूण ते आनी पुलीस कोण आनी पुलीस कितें ते. पेडणे शूटआउट जो जालो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी शॉकिंग. सँड एक्स्ट्रॅक्शन जे आसा तो तर वेगळोच क्रायम आनी ते सरकारानूच म्हाका दिसता गोंयान हे सुरू केल्ले आसा एक माफिया टायप. कित्याक इतले कन्स्ट्रक्शन चलता पूण तुमी सँड मायनिंग इल्लिगल केल्लें आसा. कन्स्ट्रक्शन चलता, सँड पावता, सो द एंटायर बिझनेस ओनली इज इल्लिगल. वेन समथिंग इज इल्लिगल ऑन दीस स्केल म्हणजे खंय तरी हे माफिया सिस्टम चालू आसा. तुमकां सँड पिकअप करतना वाटेर चॅक पॉयंट्साचेर सगळ्या पॉयंटाचेर तुमकां हफ्ते दिवचे पडटा. दीस इज कॉमन नॉलेज. इट इज अ गव्हर्मेंट रन माफिया अशें म्हणूंक शकता हांव सँड एक्स्ट्रॅक्शन. तर जशें म्हळें हे इन्सिडंट्स आनी पयर जे बाब एडगर जो तरणाटो ताजेर एसॉल्ट जालो दॅट वॉज ऑल्सो क्वायट शॉकिंग. ज्या तरेन ताका आज तो अजून हॉस्पिटलान आसून ही इज फायटींग फॉर हीज लायफ. तर हे सगळे एसॉल्ट्स रामा काणकोणकराच्या इन्सिडंटा मागीर जाले. सो इट लुक्स लायक देर इज एब्सोल्युटली नो concern for the police, there is no fear of the police, and also there is absolutely no concern on the part of the government की कितें तरी चेंज जावंक जाय, कितें तरी बरें जावंक जाय. आनी ह्या अशा लेवलाचेर पाविल्ले आसा की फक्त गोंयान न्ही पूण देशभर ही न्यूज पाविल्ली आसा. कितलेशेच जे सोशल मिडिया हँडल्स नॅशनल लेवलाचेर म्हणजे तांचे लाखांनी तांची फॉलोअर्स आसता आनी खूब पॉप्युलर आसता आनी जे सरकाराचे जे एक ते टिका करता आनी ते खूब पॉप्युलर जातात. असल्या हँडलाचेर गोंयच्या लॉ अँड ऑर्डराचेर सुद्दां टिका जाल्ली आसा आनी देशभर आमचे गोंयचें नांव वाट लागिल्लें आसा. आनी पीपल अक्रॉस इंडिया आर सेयींग की आतां गोंयान भारतीय जनता पार्टीचें सरकार येतकच गोंय इज बिकमिंग लायक युपी अशें आमी म्हणना. नॅशनल सोशल मिडिया हँडल्स आर टॉकिंग अबाउट दीस and calling Goa as the next UP under the Pramod Sawant सरकार. तर सांगपाचें इतलेंच की आज लॉ अँड ऑर्डर जी सिस्टम आसा गोंयान, जी पुलीस मशिनरी आसा, इट लुक्स लायक देर इज एब्सोल्युटली नो फियर ऑफ दॅट सिस्टम. देर इज नो डिटरंट. खंयच्याच क्रिमिनलांक आज कसलोच भंय उरिल्लो ना. लोक जाय तशे क्रायम करतात कित्याक खंय तरी लास्टाक तांचो कोण तरी पॉलिटिकल पेट्रनेज आशिल्लो आसता आनी तांकां ह्या क्रायमांच्यान भायर काडटात आनी कांय एक्शन जायना. सो दीस इज अ कंप्लीट कॉलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. आमी हाचो निशेध करता आनी म्हाका दिसता बाब प्रमोद सावंताक आतां चिंतूंक जाय. मे बी ही इज थिंकींग दॅट होम मिनिस्टर म्हणजे ही हॅज टू सिट एट होम वायल क्रायम्स आर कमिटेड आउटसायड. पूण दॅट इज नॉट द मिनींग ऑफ होम मिनिस्ट्री. आनी तुमचे कडेन जर ही होम मिनिस्ट्री सांबाळना जाल्यार जशी तुम्ही PWD मिनिस्ट्री आनी कोणाक दिल्ली आसा ही होम मिनिस्ट्री काडून सुद्दां आनी कोणाक दियात. कित्याक इट इज व्हेरी ऑब्वियस. तुमी फक्त गाडयेन बसून एक बायट दिता की जेन्ना एक क्रायम जाता मिडिया भाव तुमचे कडेन येतात तेन्ना तुमी गाडयेन बसून बायट दितात की जाणें हे क्रायम केला ताका आमी बेगीन बेगीन पकडटले. तुमचो स्टँडर्ड डायलॉग जाल्लो आसा. आनी हांव मिडिया भावाक मागता की तुमी गाडयेन बसतना ताका हो प्रश्न विचारूं नाकात. कित्याक हो गाडयेन बसता एक स्टेटमेंट दिता आनी ड्रायव्हराक चल 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 म्हणटा धांव मारता थंयच्यान. तुम्ही जाची तेन्ना प्रेस कॉन्फरन्स जाता न्ही तेन्ना विचारात आनी ताका ग्रिल करात की वेन आर यू गोइंग टू एक्चुअली फिक्स द लॉ अँड ऑर्डर सिस्टम इन गोवा. तर आमी परत एकदा सांगता की लॉ अँड ऑर्डर हॅज कॉलॅप्स इन गोवा अँड आम आदमी पार्टी डिमांड्स द रेजिग्नेशन ऑफ द होम मिनिस्टर इन गोवा. हांव मागता बाब संदेशाक फुडली 2 उतरां उलोवची. बाब वाल्मिकी हाणें खूब विस्तृतपणे म्हणजे खूब डिटेलान आयच्या गोंयची जी लॉ अँड ऑर्डर आसा ताजेर उलयल्लो आसा. गोंयची लॉ अँड ऑर्डर ज्या परिस्थितीन आसा ताजेर खरें तर खूब विचार करपाची गरज आज प्रत्येक मनशाक आसा. आनीक चड विचार करपाची गरज आमच्या होम मिनिस्टर जो आमचो गोंयचो CM जावन आसा ताकाय आसा. खरें तर लॉ अँड ऑर्डर सांबाळपाक म्हणजे समाजान जी वायट कृत्यां जाता त्या सगळ्या वायट कृत्यांचेर कंट्रोल करपा खातीर
पुलीस डिपार्टमेंट आसता. पण हालींच्या खुबश्या प्रकरणांनी आमी जर पळयलें जाल्यार पुलीस डिपार्टमेंटच चुकीच्या गोश्टींनी इन्वॉल्व जाल्ले आमकां मेळटा. म्हणजे जर जो कंपाऊंड आसा तोच जर शेत खावपाक लागलो जाल्यार शेतकऱ्यान कोणा कडेन लक्ष दिवप हें म्हाका दिसता आज गोंयकारांक चिंतचें पडटलें. म्हणजे ज्याच्या म्हणजे शेत वाचोवपाक जाय म्हणून कंपाऊंड बांदला पण कंपाऊंडान शेत काबार गेले. हो प्रकार आज गोंयान जावपाक लागला. जे पुलीस डिपार्टमेंट लॉ अँड ऑर्डर सांबाळपा खातीर आसा ते पुलीस डिपार्टमेंट लोकांक एसॉल्ट करपाक लागला. जावं ती काणकोणची केस, जावं आतां घडिल्ली बाब एडगर नावेलीची केस, जावं काल जे सेंट मायनिंगा खातीर जंय शूटआउट जालो. अशा हिनियस क्रायमांनी जेन्ना पुलीस डिपार्टमेंट इन्वॉल्व जाता तेन्ना समाजान जे वायट घटक आसा तांच्या खातीर तो कॉन्फिडन्स डेफिनेटली हाय करपाची एक गजाल आसा आणि तेच आज आमकां गोंयान पळोवपाक मेळटा. म्हणजे ज्यो गोश्टी जायना आशिल्ल्यो, ज्यो गोंयान केन्ना आमी इमॅजिनूच करनाशिल्ले, फक्त आमी पिक्चरांनी पळयताले अश्यो गोश्टी आज गोंयान जावपाक लागला. आणि म्हाका दिसता हाका संपूर्णपणे आयचे सरकार, आयचो सीएम रिस्पॉन्सिबल आसा. म्हणजे आमी सिरीज ऑफ जर गोश्टी पळोवपाक गेले जाल्यार कितलेशे इन्सिडंट आमी आतां रिसेंटली पळोवपाक शकता. मारगांव जे चेन स्नॅचिंग जाल्लें रोजरी कॉलेजी कडेन, पिर्णा मर्डर केस, अंजुना क्लबान जाल्लो ट्युरिस्टांचेर हल्लो, ताज्या नंतर दोनापावलची डेकॉयटी, वाल्मिकी बाबान सांगले तशी, पेडणेचे आतांचे गन शॉट्स, पर्वरीचे हाऊस थेफ्ट, चिंचिनीचे हाऊस थेफ्ट, मुंगुलचे गँग वॉर, गँग फायट आउटसायड पणजेच्या पुलीस स्टेशना भायर. म्हणजे कितल्योश्यो केसीस. पहिली गजाल, एक स्टेप सोसायटीन जावप्या वायटाचेर कंट्रोल पुलीस डिपार्टमेंटाची रिस्पॉन्सिबिलिटी. पुलीस डिपार्टमेंटान जर कितें वायट घडटा जाल्यार ताची जबाबदारी जी आसता ती सरकाराची आसता. आतां सरकार कसलें आसा? सरकारान कोण आसा? सरकाराचे प्रतिनिधित्व कोण करता? हू इज रिप्रेझेंटिंग द गव्हर्मेंट? अशे लोक आसात जातून स्वता रेप चार्जीस आशिल्ले मनीस आसा, जातून स्वता कितलेशे हिनियस क्रायमान इन्वॉल्व जाल्ले मनीस आसा, जातून स्वता लोकांच्या बायलांक पळोवन घेवन व्हरपाचे क्रायम केल्ले लोक आसा. म्हणजे स्वताचो वोटर आसा ताची बायलच ना केली अशे लोक आसा. म्हणजे हाज्या पयलीं म्हणजे अशें जेन्ना सरकार आसतलें तेन्ना पुलिसेचेर त्या सरकाराचो कंट्रोल, आणि अशें जेन्ना पुलीस डिपार्टमेंट आसतलें तेन्ना पुलीस डिपार्टमेंटाचो ह्या वायट समाजांतल्या वायट घटकांचेर कंट्रोल कसो उरपाक शकता. सो ह्या सगळ्या गोश्टीक म्हाका दिसता आज एकूच उत्तर आसा, आणि ते म्हणजे सरकारान देंवपाक जाय. ह्या सरकाराच्या मुखेल्यान म्हाका दिसता ह्या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घेवन रेजिग्नेशन दिवपाक जाय. आणि हांव डॉक्टर प्रमोद सावंता कडेन ज्या सनातन धर्माचो ते सदांच उदो करतात ताजेच हे घेवन सांगता की आज जेन्ना तूं धर्म पाळपाक शकना, आपलो राजधर्म पाळपाक शकना, हे तुमच्याच एका श्रेष्ठ नेत्यान सांगिल्लें उतर आसा. जर तूं राजधर्म पाळपाक शकना जाल्यार तूं त्या राज्या वयल्यान सकयल देंवपाक जाय. आणि हांव डॉक्टर प्रमोद सावंता कडेन मागता की ताणें ही गादी सोडची आणि रिजिग्नेशन दिवचें. देव बरें करूं. ना पळय आमी जेन्ना इश्यूज काडटा पयर तुमी पळयलो रामाच्या केसीन केदो व्हडलो बोवाळ जालो, गोंयभर लोक रस्त्यार भायर सरले. इन अ डेमोक्रेसी सरकारान अशा जेन्ना लोकांचो विरोध आसता तेन्ना ताची दखल घेवप आसता. पूण आज प्रॉब्लेम असो जाल्ला की सरकार म्हाका दिसता काँग्रेसीच्या आमदाराच्या आदाराचेर आज 33 आमदार घेवन बसला न्ही, तांकां दिसता की तांकां कांयच जावंक शकना. सो खंय तरी आमकां आतां एक 1.5 वर्स सोंसचें पडटलें. आनी नेक्स्ट इलेक्शनाक आय एम क्वायट शुअर की जे 33 आणि 7 सध्या बीजेपीच्या हातून आसा दॅट विल बी एक्झॅक्ट ऑपोजीट. भारतीय जनता पार्टीक डबल डिजीट सुद्दां मेळपाक कठीण जावपाचें आसा फुडल्या इलेक्शनान. एंड दॅट इज द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी. 5 वर्सां तुका ज्या सरकाराक तूं निवडून हाडटा ते सोंसचें पडटा.
पूण 5 वर्सां नंतर लोक तुका बुद्ध शिकयता. आमी आमच्या तर्फे खुबशे स्टेप्स घेतिल्ले आसा. आमी जितले आमचे कडेन ऑप्शन्स आसा that all we have pursued. We have provided legal help to victims. We have put complaints in police station. We have done protests. आमी assemblyन हे issues काडिल्ले आसा. आनी जे आनीक सुद्दां आमी करूंक शकतले. For example, now we are considering going to the governor because it is now it is a question of safety and security. जशें म्हणे 1.5 वर्स उरला पूण 1.5 वर्सांक हांगा सोंसता आनी कितले गोंयकाराचे जीव वतले. That also we don't want. So we will take all the steps necessary to try and get some resolution even before the next election. पूण 100% 2027च्या इलेक्शनान हे भारतीय जनता पार्टीचे जे गुंडाराज सरकार आसा ते गोंयच्यान वचपाचे आसा.